रेडी झालेलो आहोत आणि आमचा लुक तुम्ही पाहू शकता. तेजल खूपच सुंदर दिसतेय इन रेड कलर. की माझी आवडीची गोष्ट करणारी ती म्हणजे शॉपिंग. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी केली आहे, त्यानंतर स्विमिंग पण केली आहे, त्यामुळे खूप भूक लागली. येस. लंच करू आधी, त्यानंतर शॉपिंग करू. ओके. लंचसाठी मी प्लांट बेस व्हीगन फूड घेतलं. आमचं रोजचं ठरलेलं असायचं, एक प्लेट फ्रूटची असायची, त्यानंतर व्हीगन फूड असायचं, स्वीटची एक प्लेट असायची आणि विशाल सर्व चिकन एग्स वगैरे घ्यायचा. तर मस्तपैकी छान लंच केलं. आम्ही आलोय आर्केडला. पाहूयात काही शॉपिंगसाठी असेल छान. आम्ही ज्या आयलँडवरती स्टे करत होतो तर तिथे शॉपिंग सेंटरसुद्धा होते, बीचवेअर, त्यानंतर भरपूर सारे ड्रेसेस होते वेगवेगळे, ज्वेलरी शॉपसुद्धा होते, रिअल पर्ल डायमंड ज्वेलरी होती. तिथे आर्टिफॅक्टसाठी सुद्धा शॉप होतं. तर आम्ही हे सर्व पाहिलं आणि डायरेक्टली गेलो तिथे आर्टिफॅक्ट्स पाहायला. भरपूर सारे वेगवेगळे आर्टिफॅक्ट्स होते. तर आम्ही प्लॅन करत होतो की मॅग्नेट किंवा काहीतरी शोपीस घ्यावा जो की आम्ही आमच्या हॉलमध्ये ठेवू शकू. आम्ही आत्तापर्यंत ज्या पण कंट्रीजमध्ये गेलेलो आहोत तर तिथून आम्ही काही ना काहीतरी शोपीस घेऊन येतो आमच्या हॉलमध्ये ठेवण्यासाठी, कारण की ती एक मेमरी राहते पूर्ण आयुष्यभरासाठी. त्यामुळे आम्ही दुबईला गेलतो तर तिथूनसुद्धा आम्ही बुर्ज खलिफा घेतला, थायलंडला गेलतो तर तिथून आम्ही एलिफंट घेतलेला आणि आता मॉलदीव्जला आलो आहे तर तिथूनसुद्धा आम्हाला काहीतरी घ्यायचं होतं ज्याच्यावरती मॉलदीव्जचं स्पेशल असं क्लिस्टर क्लिअर बीच दिसेल, ट्रीज दिसतील आणि फिश दिसेल. तर मी ते शोधत होते. भरपूर सारे ऑप्शन्स होते, त्यामुळे मी कन्फ्यूज होते की नक्की कोणतं घ्यावं. हे जे तुम्ही पाहताय तर ते शंख शिंपल्यांपासून बनवलेलं होतं. मला हे काहीतरी युनिक वाटत होतं, मला आवडलं पण होतं, पण ते मला इतकं काही युजफुल वाटलं नाही. तर मग मी ते कॅन्सल केलं आणि नेक्स्ट ऑप्शन पाहिले. तेजलचं थोडं कन्फ्युजन आहे या दोघांमध्ये. मग तेजल काय करायचं? आय एम कन्फ्यूज अबाउट दिस टू, दिस वन और दिस वन. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे आवडते की हे आवडते. आम्ही कोणतं घेतो हे तुम्हाला नंतर समजेल, दिसेलच तुम्हाला. येस. देन आम्ही ज्वेलरी शॉपमध्ये गेलो, जे की रिअल पर्ल्सच्या ज्वेलरीज होत्या तिथे सर्व. आणि मी पाहत होते काही आवडतं आहे का मला. मी नेकलेससुद्धा पाहिलं, त्यानंतर इयरिंग्स पाहिले, पण मला इतके काही खास वाटत नव्हते. हे तुम्ही पाहू शकता. शॉपिंग झाल्यानंतर आम्ही पुन्हा कॅफेमध्ये आलो आणि ज्यूस वगैरे ऑर्डर केला. शांत तिथे बसून राहिलो. खूप मस्त वाटत होतं, क्लायमेट, ॲम्बियन्स, आणि भरपूर साऱ्या गप्पा मारल्या. आमच्या जुन्या मेमरीज आम्ही जाग्या केल्या पुन्हा. आम्हाला दोघांनाही ऑलमोस्ट आता 10 इयर्स कंप्लीट झालेत, आम्ही सोबत आहोत. तर तेच आमचं एक आम्ही मेमरीज आठवत होतो आणि विचार करत होतो की आता पुन्हा आम्ही परत कधी येणार आहे इतक्या सुंदर ठिकाणी. आणि आम्हाला तर दोघांना मॉलदीव्ज खूप आवडलं आहे आणि आमचं फिक्स झालेलं आहे की आता आम्ही इथे जोपर्यंत आम्ही या वर्ल्डमध्ये आहोत तर आम्ही इथे नक्की येऊ. 2 वर्षांनी 3 वर्षांनी पण आम्ही इथे पुन्हा येणार आहोत, कारण की आमच्या दोघांनासुद्धा बीचेस खूप आवडतात आणि मॉलदीवसारखा बीच तर आम्हाला खूपच आवडला. तिथलं ॲम्बियन्स, तिथलं वॉटर आणि ओव्हरऑल लक्झरी फील होता सर्व. मग पुन्हा आम्ही तिथे शूट केले, आमचे कपल शूट. तर कसे वाटतात ते आमचे शूट तर ते पण सांगा. फायनली सकाळपासून आम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत होतो तर ते स्टार्ट झालं आहे, फोम पार्टी. आणि आम्ही मस्तपैकी रेडी होऊन आलेलो आहोत. एंटर केल्या ते जे पाहत होते मला इतका आनंद होत होता की फर्स्ट टाईम हा एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. मी तर कधी पाहिलंसुद्धा नव्हतं. इतकं भारीसुद्धा काहीतरी असू शकतं आणि मला वेट होत नव्हता. असं झालं होतं कधी मी आतमध्ये जाते आहे. आणि फायनली हेअर वगैरे टाय केले आणि स्विमिंग पूलमध्ये एंटर केलं. खूप छान वाटत होतं. जे पाणी होतं ते वॉर्म होतं, टेम्परेचर कंट्रोल स्विमिंग पूल होता आणि तो जो माणूस आहे तर तो फोम उडवत होता सगळ्यांच्या अंगावरती. भरपूर जणं म्हणजे मोठे लोकंसुद्धा त्या फिशवरती, टॉर्टॉईजवरती बसलेले होते. खूप भारी वाटत होतं. इथे मोठी माणसंसुद्धा लहान झाली होती, एन्जॉय करत होते. कधी कधी फोम एकदम फास्ट यायचा आणि कधी कधी एकदम बबल्स यायचे. तर खूप भारी वाटत होतं फोममध्ये डान्स करायला.
बॅकला DJ चालू होता, त्यामुळे वाईब अजूनच छान येत होती. फायनली विशाल येतोय आता आतमध्ये. तुमच्या दोघांसाठी हा एक्सपिरियन्स फर्स्ट टाईमच होता, तर त्यालासुद्धा हे खूप आवडलं. तो माझ्या अंगावरती फोम घेऊन उडवत होता आणि आम्ही दोघांनी खूप मस्ती केली, मजा केली इथे. मॉलदीव्समध्ये फोम पार्टी करण्याचा आनंद वेगळाच होता. गाईज, मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही एकदा तरी फोम पार्टीला जा. मला माहिती आहे तुम्हाला पण खूप आवडेल. भरपूर जणं डकवरती वगैरे बसलेले होते आणि मलासुद्धा बसायचं होतं, पण आम्ही डान्स करण्यात इतकी बिझी होतो की मला ते भेटतच नव्हतं. मग फायनली मला टॉर्टॉईज भेटला आणि मग मी त्याच्यावर चढले, पण मला ते काही इतकं आवडलं नाही. मी पडत होते खाली. मग मी परत विशालच्या इथे गेले आणि आम्ही पुन्हा डान्स केला, एन्जॉय केला. हा जो दिवस आहे तर तो मी लाईफमध्ये कधीच विसरणार नाही, कारण की आम्ही प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी वेगळं करत होतो आणि शेवटी आपण जेव्हा म्हातारे होतो तर आपल्याला हेच सर्व काही आठवणार आहे. आपण किती पैसे कमवलेत, आपण काय काय प्रॉपर्टीज घेतल्यात हे आपल्याला आठवणार नाही आहे. आपण लाईफ कशी जगलो आहे, किती एन्जॉय केला हे आपल्याला आठवणार आहे. तर लाईफ तुम्ही सगळ्यांनी नक्की एन्जॉय करा. आम्ही आता आलेलो आहोत डेलमारेला, जे की इटालियन रेस्टॉरंट आहे आणि इटालियन फूड खाणं आहे. तर हे आमचं मॉलदीव्समधलं लास्ट डिनर होतं, डेलमारे, जे की इटालियन रेस्टॉरंट आहे. आणि हे रेस्टॉरंट आम्ही 2-3 दिवसापासून बुक करत होतो, कारण की या रेस्टॉरंटला खूप वेटिंग असते. या रेस्टॉरंटचा जो शेप आहे तर तो क्रूजसारखा आहे आणि आम्हाला वरती बसायचं होतं. वरती गेलो. आमचा पिझ्झा जो आहे, इटालियन पिझ्झा आमच्या दोघांनाही खूप आवडतो, तर तो आम्ही ऑर्डर केला. प्रत्येक रेस्टॉरंटच्या समोर ह्यूज असा स्विमिंग पूल तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळेलच आणि बीच. स्टार्टरमध्ये ॲज युजल प्रॉन्स ऑर्डर केलेले, जे की माझे खूप फेवरेट आहेत, KFC प्रॉन्स, आणि चीज बॉल्स ऑर्डर केले होते. ज्यूस पण होता. आणि पिझ्झामध्ये विशालनी चिकन बार्बिक्यू पिझ्झा ऑर्डर केलेला, मशरूम पिझ्झा ऑर्डर केलेला. इटालियन पिझ्झा खायची मजा वेगळीच असते. तर खूप टेस्टी होता पिझ्झा. आम्हाला इतका संपला नाही. मी 2-3 पीस खाल्ले आणि विशालनी पण 2-3 पीस खाल्ले असतील. मस्तपैकी डिनर झाल्यावर आम्ही फायर शो पाहायला आलो टुगेदर बारला. टुगेदर बारला सर्व शोज असायचे. प्रत्येक दिवशी वेगवेगळे शो असायचे. तर आज फायर शो होता. वेगवेगळे परफॉर्मन्ससुद्धा होते. ही मुलगी पाहताय तुम्ही गाईज, तर तिने तिच्या केसांना ते अटॅच केलेलं आणि देन मग ती परफॉर्मन्स करत होती. तर खूपच भारी वाटलं. मी इम्प्रेस झाले तिच्यावरती इथेच, आणि भरपूर लोकांना तिचा परफॉर्मन्स खूप आवडला. ऑलमोस्ट 10 मिनिट्स तरी ती अशी गोल फिरत होती त्यावरती आणि वेगवेगळे परफॉर्मन्स ती करत होती. लास्टला सर्व एकत्र यायचे आणि ज्यांनी ज्यांनी जो परफॉर्मन्स केला आहे तर ते पुन्हा करून दाखवायचे. तर आज बेली डान्स, त्यानंतर फायर शो, असे भरपूर सारे परफॉर्मन्स होते. बेली डान्स पण खूप सुंदर झाला. तर अशा प्रकारे आमचा लास्ट डे संपला. तर तुम्ही पाहू शकता वॉटर व्हिलाचा नाईट व्ह्यू. मस्तपैकी चंद्र दिसतोय, खाली पाणी आहे आणि पाण्यामध्ये वेगवेगळे फिशसुद्धा दिसत होते आम्हाला. त्यांनी प्रत्येक विल्याच्या इथे लाईट लावलेली, जेणेकरून तिथे फिश येतील आणि आपल्याला ते पाहायला मिळेल. फ्रेश मॉर्निंग झालेली आहे आणि आज आहे आमचा लास्ट डे मॉलदीव्समधला. तर भरपूर जणांनी कमेंट केले होते आम्हाला की तुम्ही कुठे स्टे करताय, तुमचं पॅकेज कितीचं होतं. तर आम्ही ज्या आयलंडवरती स्टे करतो आहे तर ते आहे सियान वर्ल्ड आणि आमचं पॅकेज आहे 3 lakhचं, म्हणजे पर पर्सन आम्हाला 1.50 lakh आम्ही पे केले. 2 days आम्हाला बीच पूल व्हिला होता आणि 2 days आम्ही वॉटर व्हिला घेतला होता. अँड ऑल इन्क्लुझिव्ह पॅकेज असल्यामुळे आम्हाला ब्रेकफास्ट, डिनर, लंच, त्यानंतर तिथल्या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज सर्व काही इन्क्लुडेड होतं.
त्याचबरोबर सी प्लेन ट्रान्सफर हे सुद्धा आमच्या पॅकेजमध्येच इन्क्लुडेड होतं आणि आम्ही एक्स्ट्रा 50,000 कॅरी केले होते, पण इतके काही खर्च झाले नाही. तर आता विशाल मस्तपैकी स्लायडिंग करणार आहे. वॉटर स्टार्ट होतं यायला. येस बेबी. One, 2, 3, start. Woo! तर आता विशाल स्नॉर्कलिंग करणार आहे. Vishal is ready. Yes. तर मस्तपैकी विशालनी स्नॉर्कलिंग केलं. आता तुमच्या सगळ्यांचा प्रश्न असेल की मी केलं की नाही, तर मी सुद्धा केलं, पण आज थोडं क्लाउडी क्लायमेट होतं, त्यामुळे ज्या वेव्ज होत्या त्या खूप फास्ट होत्या, त्यामुळे मी फोन वगैरे सर्व तिथेच ठेवला आणि विशाल सोबत आम्ही दोघांनी सुद्धा केलं. दोघांनी सुद्धा रील शूट केलं, कारण की आम्ही 2 ते 3 महिन्यापासून एकमेकांना व्हिडिओ शेअर करतोय की आपल्याला मॉलदीव्सला गेल्यावर असे व्हिडिओ घ्यायचे, तसे घ्यायचे. तर आम्ही ते सर्व काही शूटिंग केलं इथे. स्विमिंग वगैरे करून झाल्यावर आम्हाला पुन्हा भूक लागलेली. मग आम्ही मस्तपैकी ब्रेकफास्ट करायला आलो. लास्ट ब्रेकफास्ट. आम्ही इथलं फूडसुद्धा खूप मिस करू, कारण की खूप लक्झरी लाईफ होती ही मॉलदीव्समधली. आम्ही कधीही विसरणार नाही. स्पोर्ट्स बारला आलो आणि तिथे खेळत होतो. तिथे आमचे काही फ्रेंड्ससुद्धा बनले. हे 2 कपल होते, तर ते आमचे फ्रेंड्स झाले. तर ते जे आहे ते टर्कीवरून आले होते. आम्ही चौघांनीही मस्तपैकी पूल खेळला. आम्ही ज्यांच्याकडून टूर प्लॅन केली होती, तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवरती विशाल देईलच, तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची टूरसुद्धा प्लॅन करू शकता. खूप छान अशी आमची टूर प्लॅन केली त्यांनी. सो थँक्यू सो मच. खूप साऱ्या मेमरीज आम्ही घेऊन चाललो आहे आमच्यासोबत आणि इट इज व्हेरी हार्ड टू से गुड बाय टू मॉलदीव्स. खूप वाईट वाटतं आहे. पहिल्यांदा असं वाटतं आहे आम्हाला की आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला आलो आहे इतके दिवस आणि आम्हाला घरी जाऊशी वाटत नाही आहे. नाहीतर माझं असं असतं की मला 1 दिवस 2 दिवस झाले तरी मला असं होतं कधी मी माझ्या घरी जाते आहे, पण इथून मला तसं वाटत नव्हतं. देन पुन्हा मला सी प्लेन घ्यायला आलं आणि सी प्लेनमधून आम्ही पुन्हा माले एअरपोर्टला गेलो. तुम्ही एरियल व्ह्यू पाहू शकता जिथे आम्ही स्टे करत होतो. खूपच बिग आहे हे आयलंड, तर तुम्ही सुद्धा नक्की सियान वर्ल्डला व्हिजिट करा. खूप सुंदर आहे, तुम्ही बोर होणार नाही. आय लव्ह यू गाईज. बाय बाय.